मंडळी नमस्कार. मागच्या एपिसोडमध्ये आपण बघितलेलं आहे योगासनं, योगाबद्दलची माहिती घेतलेली आहे. योग प्रशिक्षक, योग थेरपिस्ट म्हणजे काय हे आपण बघितलेलं आहे. आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत आसनाचे प्रकार किती आहे, आसनं किती आहेत, सध्या प्रचलित आसनं किती आहेत आणि उभे राहून किती आसनं आहेत, बसून कसे आसनं आहेत, त्यांची आपण आज नावे बघणार आहोत. पतंजलीच्या योगसूत्रांमध्ये आणि योगदर्शनमध्ये आसनांची नावं दिलेली नाही आहेत. याकरता आपणास घेरड संहिता, हठयोग प्रदीपिका या ग्रंथाचा आधार घ्यावा लागतो. या ग्रंथामध्ये प्रत्येक आसनाच्या मागे सूत्र दिलेली आहेत. सूत्राप्रमाणे बसायचं कसं आसनामध्ये, आसन कशा प्रकारे करायचं, त्याच्यानंतर शरीर स्थिरम सुखम आसनम कशा प्रकारे करायचं, आसनाची पोझिशन कंप्लीट झाल्यानंतर शरीर कसं शिथिल करायचं आणि श्वासोश्वासाची प्रक्रिया कशी असावी हे प्रत्येक आसनामध्ये दिलेलं आहे. आसन हे नेहमी शरीराची लवचिकता वाढवतं, फ्लेक्झिबिलिटी वाढवतं, जेणेकरून आपण शरीराची लवचिकता वाढवण्याचं काम हे आसनाद्वारे करणार आहोत. मसलमध्ये स्ट्रेंथन देण्याचं काम आपण आसनाद्वारे करणार आहोत. ज्या प्रकारे शरीराचं आपलं वजन असतं ते वजन आपल्या बोन्सवरती 30%, तर मसल्सवरती 70% अवलंबून असतं. म्हणजे शरीराचा 70% भार हा मसलवरती अवलंबून असतो. आणि जेव्हा आपले मसल वीक होतात तेव्हा आपण कार्य करण्यामध्ये आपल्याला अडथळा येत असतो. तर आपले मसल स्ट्रेंथन राहावेत, लवचिक असावेत, शरीराची लवचिकता कायम असावी आणि ह्याकरता आपल्याला ह्या खालील प्रकारच्या सर्व आसनं करायचे असतात. आसनं करताना स्टँडिंग पोझिशन म्हणजे सरळ उभं राहून किती आसनं करायची आहेत, तर त्याची आपण नावं आता बघणार आहोत. स्टँडिंग पोझिशन जे आसनं आहेत, पहिलं आसन आहे ताडासन. जर आपणास वाटतं की आपण शेवटच्या श्वासापर्यंत शरीर आपलं सरळ राहावं, तर त्यासाठी ताडासन. ताडासन करताना दोन्ही पायामध्ये थोडं अंतर घेऊन आपल्याला ताडासन करायचं असतं. त्याच्यानंतर वृक्षासन, पर्वतासन, ही जी आसनं आहेत ही आपल्याला फ्रॉम टोज टू द फिंगर्स, पायाच्या अंगठ्यापासून डोक्याच्या केसापर्यंत आपल्याला पूर्ण स्ट्रेच बॉडीला देता येतो. नंतरची आसनं आहेत त्याच्यात काही संतुलन आसनं आहेत, बॅलन्सिंग आसनं आहेत. तर पहिलं संतुलन आसन, एकपादासन, गरुडासन आणि नंतर नटराजासन. तर ह्या प्रकारचे 4 आसनाचा हा एक समूह आहे. त्याच्यानंतर वीरभद्रासन हे स्ट्रेचिंग आहे. याला आपण कार्डियाक पण म्हणतो. कार्डियाक योगा जेव्हा आपण करतो तर मॅक्झिमम आपल्याला शरीरामध्ये स्ट्रेच द्यायचा असतो. तर वीरभद्रासनामध्ये शरीराला आपण चांगल्या प्रकारे स्ट्रेच देऊ शकतो. तर हे वीरभद्रासन, त्याचे 3-4 व्हेरिएशन्स आहेत. वीरभद्रासन आहे, त्याच्यानंतर त्रिकोणासन आहे, एक कोणासन आहे, द्विकोणासन आहे. तर ही सारी जी आसनं आहेत हे आपल्याला स्टँडिंग पोझिशनमध्ये करावी लागतात. एक कोणासन, द्विकोणासन, त्रिकोणासन, वीरभद्रासन, त्याच्यानंतर मलासन आणि उत्कट आसन. तर हे मलासन आणि उत्कट आसन जे आहेत हे वायू निष्कासन आहेत. हे आसनं आपल्याला कॉन्स्टिपेशन रिमूव्हल आहे, गॅसेस पोटामध्ये आपल्याला अकोमोडेट होत असतील तर गॅसेस कसे काढायचे, निघतील आपल्याच्या, त्याच्याकरता आपल्याकडे मलासन आहे, उत्कट आसन आहे आणि वायू निष्कासन आसन आहेत. हे आसनं आपल्याला स्टँडिंग पोझिशनमध्ये करायचे आहेत. त्याच्यानंतर एकपाद अंगुष्ठासन, द्विपाद अंगुष्ठासन, हे पण स्ट्रेचिंग आहेत. त्याच्यानंतर तुम्ही शाळेमध्ये बघितलं असेल, जेव्हा प्रायमरी स्कूलमध्ये आपण होतो आणि शिक्षक आपल्याला मुर्गा बनवायचे, त्या प्रकारचे ते एक आसन आहे आणि ते आसन चांगल्या प्रकारे आपल्याला स्ट्रेच देऊ शकतं. उत्कट आसनामध्ये आपल्याला सरळ टाकीवरची उभं राहून खाली बसायचं आहे. अर्ध नटराजासन, नटराजासन ह्या प्रकारचे आपल्याला दोन्ही बॅलन्सिंग आसनं आहेत. एका पायावर उभं राहून आसन करायचं, ते एक पादासन, ह्या प्रकारचे पूर्ण आपल्याला आसनं आहेत. त्याच्यानंतर वक्रासन. वक्रासनामध्ये 2-3 प्रकार आहेत वक्रासनाचे स्टँडिंग पोझिशनमध्ये. एक दोन्ही पाय एकत्र करून वक्रासन करायचं आहे,
दोन्ही पायामध्ये अंतर घेऊन वक्रासन करायचं आहे आणि फास्ट वक्रासन पण करायचं आहे. तर वक्रासनाचे इतके प्रकार आहेत. तर ही सारी आसनं जी आहेत आपल्यामध्ये, ही आसनं आपल्याला उभ्याने करायची आहेत. त्याच्यानंतर पुढची जी आसनं आहेत ते सिटिंग पोझिशनमध्ये आसनं आहेत. ती आसनं आपल्याला बसून करायची आहेत. बसून करायच्या आसनामध्ये प्रचलित असलेलं आसन आहे पद्मासन. पद्मासनामध्ये बसल्यानंतर आपल्याला जी आसनं करायची आहेत त्याचे व्हेरिएशन्स आहेत. तर पद्मासनामध्ये आसन करताना तोलासन म्हणजे आपल्या शरीराचं वजन दोन्ही हाताच्या पंजावरती उचलायचं आहे आणि त्या प्रकारे तुम्हाला तुमचं वजन वाढलं की बरोबर आहे की कमी झालं की तुम्हाला स्वतःला तोलता येईल. त्याच्यानंतर पद्मासनामध्ये कॅट पोझिशन आहे, पद्मासनामध्ये मकरासन आहे, पद्मासनामध्ये मत्स्यासन आहे. ही सारी आसनं हे पद्मासनामध्ये करायची आहेत. त्याच्यानंतर आहे कॅट पोझिशन, मांजरासन. त्याच्यामध्ये 3-4 प्रकार आहेत. मांजरासन पहिला प्रकार, मांजरासन दुसरा प्रकार, मांजरासन त्रिपाद मांजरासन, द्विपाद मांजरासन. मांजरासनामध्ये आपल्याला धनुरासन पण करता येतं. ही सारी आसनं आपल्याला मांजरासनात करायची आहेत. त्याच्यानंतर लगेच मांजरासन करता करता आपल्याला वज्रासनामध्ये बसता येतं. वज्रासनामध्ये मग बसताना मंडूकासन, वज्रासनामध्ये परत आपल्याला मकरासन, वज्रासनामध्ये सुप्त वज्रासन, वज्रासनामध्ये गुडघ्यावर उभं राहून अर्ध चंद्रासन आणि शेवटी आपल्याला त्यामध्ये करता येते उष्ट्रासन. उष्ट्रासनाचे म्हणजे वज्रासनामध्ये जेवढी आसनं आहेत त्याचा शरीराला खूप फायदा होतो. सिटिंग पोझिशनमध्ये भद्रासन. भद्रासन आपण नेहमी करतो. त्याच्यानंतर बद्ध कोणासन. आता भद्रासन आणि बद्ध कोणासनामध्ये फरक आहे. भद्रासनामध्ये आपण बटरफ्लाय करतो. बद्ध कोणासनामध्ये दोन्ही हात गुडघ्यावर ठेवून आपल्याला ते खाली फ्लोअरला टच करायचं असतं. तर अशा प्रकारचे हे भद्रासनाचे प्रकार आहेत. त्याच्यानंतर रिलॅक्झेशन ऑफ लेग. दोन्ही पाय समोर करायचे आणि आपल्याला दोन्ही पायांना हळूहळू मुवमेंट देत रिलॅक्स करायचं आहे. त्याच्यानंतर लेग स्ट्रेचिंग आहे, उंगली नमन आहे. पायाची बोटं आणि हाताची बोटं यांना स्ट्रेच करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बसूनच आपल्याला गुडघ्याचा व्यायाम करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपली जे गुडघ्याची कटोरी असते ज्याला पटेला म्हणतो, तर पटेला एक्झरसाइज करायचं आहे. ते एवढी सारी आसनं आहेत. पश्चिमोत्तासन आहे, एक जानु शिरासन आहे आणि एक जानु शिरासन, पश्चिमोत्तासन याचे अनेक व्हेरिएशन्स आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला परत राजकपोतासन करता येतं. ते एवढी सारी आसनं जी आहेत हे आम्हाला बसून करायची आहेत. शास्त्रामध्ये 84,000 आसनं असल्याचा उल्लेख आहे, परंतु प्रचलित असलेली 84 आसनं आणि त्याच्यामध्ये आता 36 ते 40 आसनं प्रचलित जास्त राहिलेली आहेत. तर त्या प्रकारे आपण स्टँडिंगची आसनं करायची, बसून आसनं करायची आहेत. त्याच्यानंतर बाकी जे आसनं आहेत ते स्लिपिंग पोझिशन आहे. आता स्लिपिंग पोझिशनमध्ये आसनं करताना आम्हाला 2 पोझिशन्स आहेत. एक आहे प्राण पोझिशन आणि दुसरी आहे सुपाईन पोझिशन. प्राण पोझिशनमध्ये पोट खाली पाठ वर ही प्राण पोझिशन. आता प्राण पोझिशनमध्ये आसन करताना त्याच्यामध्ये मकरासन, भुजंगासन, नौकासन, शलभासन आणि धनुरासन. त्याचे मग आपल्याला परत एकाचे व्हेरिएशन्स करायचे आहेत. अशा प्रकारची आसन हे आपल्याला प्राण पोझिशन्समध्ये आहेत आणि काही आसनं आपल्याला मग सुपाईन पोझिशनमध्ये आहेत. सुपाईन पोझिशनमध्ये आसन करताना पाठ खाली पोट वर ह्या पोझिशनमध्ये झोपायचं. ही आसनं करताना पवनमुक्तासनाचे 3 प्रकार घ्यायचे. त्याच्यानंतर द्विपाद उत्थासन, दोन्ही पाय वर करून आसन आहे. एकपाद उत्थासन, त्याच्यामध्ये सायकलिंग वगैरे करायचं आहे आणि हे करताना नंतर सर्वांगासन आहे. सर्वांगासनामध्ये हलासन आणि कर्णपिडासन. ही सारी जी आसनं आहेत ही आसनं आपल्याला झोपून करायची आहेत. अशा प्रकारे स्टँडिंग पोझिशनमध्ये आसन, सिटिंग पोझिशनमध्ये आसन, सुपाईन पोझिशन आणि प्राण पोझिशन ह्या पोझिशनमध्ये सर्व आसनं आपल्याला ही करायची आहेत. ते एवढी सारी आसनं कमीत कमी आपल्याला लक्षात ठेवायची आहे. आम्ही आमच्या योगा क्लासमध्ये जेव्हा आम्ही योगा टीचरचा कोर्स करून घेतो त्यावेळेला योग फिलॉसॉफी आहे, योग दर्शन आहे,
त्याच्यानंतर आसनं आहेत, त्यांचे प्रकार्स आहेत आणि थेरॅप्युटिक आसनं वगैरे आहेत. हे सारं त्यांना शिकवलं जातं. हा 1 वर्षाचा कोर्स असतो. हा सर्वांनी करायचा असतो 1 वर्षाचा. मित्रांनो, आज एवढंच या एपिसोडमध्ये ठेवूया. पुढच्या एपिसोडमध्ये आपण पतंजलीच्या सूत्रावरती विचार करूया, डिस्कशन करूया. त्याबद्दलचं आपण ज्ञान घेऊया. धन्यवाद.